करवीर तालुक्यातील तामगाव इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदाना दिवशीच किरकोळ वादाचं रूपांतर भीषण रक्तरंजित संघर्षात झालं। कुस्तीच्या मैदानातील लाल माती नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात कोयता आणि तलवारीनं झालेल्या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झालेत, तर संतप्त ग्रामस्थांनी हल्लेखोराच्या घरावर तुफान दगडफेक करून त्याची दुचाकी आणि टेम्पो पेटवून दिला। या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत मुख्य संशयितासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। आज दुपारी 2:30 वाजता ही घटना घडली। तामगाव इथं कुस्तीच्या मैदानातील लाल माती दोन अल्पवयीन मुलं रिक्षामधून नेत होती। ही माती कुस्तीच्या मैदानासाठी असल्याचं सांगत कृष्णा जोंधळेकर यांनी त्यांना अडवलं। याचाच राग मनात धरून या मुलांनी शिवीगाळ करत वडील नानक सिंग राजू सिंग शीख याला घटनास्थळी बोलावून घेतलं। नानक सिंग घटनास्थळी येताच माझ्या मुलांना माती नेण्यापासून कोण रोखतो ते पाहतोच अशी धमकी देत त्यानं वाद घातला। हा वाद वाढताच नानक सिंगनं कृष्णा जोंधळेकर यांच्यावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न केला। हा वार अडवताना विजय नानासो जोंधळेकर यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या। त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुनील बाळासो गंगाधर यांच्या पाठीवर आणि हातावरही कोयत्यानं वार करण्यात आला। या हल्ल्यात किरण हराळे हेही किरकोळ जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच मतदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाल्यानं संशयित नानक सिंग घरात जाऊन लपला। संतप्त जमावानं हल्लेखोराच्या घरावर तुफान दगडफेक केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा आणि एसआरपी तुकडी तातडीनं गावात दाखल झाली। करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले। संशयित नानक सिंग यानं नारायणनगर परिसरात नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्याचाही प्रयत्न केला। अखेर पोलिसांनी घेराव घालून नानक सिंग आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून तलवार, कोयता आणि गुप्ती अशी घातक शस्त्र जप्त केली आहेत। या प्रकरणी कृष्णा जोंधळेकर यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। दरम्यान संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संशयित नानक सिंग याची दुचाकी आणि टेम्पो पेटवून दिला। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तामगावात तणावाचं वातावरण होतं।